नमस्कार मित्रांनो, इयत्ता 12वी 2021 मध्ये होणाऱ्या 12वी बोर्डाच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी 12वी बोर्डाचे टाइम टेबल आलेले आहेत अशा विषयीच्या चर्चा सुरू आहेत आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मला मेसेज देखील केलेला विचारलेला आहे की सर 12वी बोर्डाचं टाइम टेबल आलेलं आहे का। मित्रांनो, हे जे आपल्यापर्यंत बातम्या येत आहेत किंवा कुठून तरी संदेश येतो, हा चुकीचा संदेश आपल्यापर्यंत येतोय। त्यामुळे तुम्ही बोर्डाच्या परीक्षेच्या संदर्भातल्या टाइम टेबलचा फारसा विचार करू नये। आता आपलं काम आहे की आपण फक्त परीक्षेच्या संदर्भात असणाऱ्या अभ्यासावरती लक्ष केंद्रित करावं। जे टाइम टेबल येणार आहे ते तुम्हाला आल्यानंतर नक्कीच आपल्या चॅनलद्वारे देखील माहिती होईल आणि इतर काही लोक असतील की जे प्रत्यक्ष बोर्डाच्या वेबसाईटद्वारे ही सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत असणार आहेत। तर त्या संदर्भातील लोकांच्याच फक्त आपण संपर्कात राहावं, इतर कोणाच्याही बातम्यांवरती याच्यावरती विश्वास ठेवू नये। हे टाइम टेबल कुठून येतं, कशा पद्धतीने येतं ह्याविषयीची प्रथम आपण माहिती पाहूयात। महाराष्ट्र बोर्डाची वेबसाईट आपल्याला ह्या ठिकाणी शोधावी लागते। महाराष्ट्र बोर्डाची वेबसाईट शोधण्यासाठी HSSC बोर्ड अशी वेबसाईट ह्या ठिकाणी तुम्ही शोधायची आहे। या वेबसाईटवरती आपण गेलात तर महाराष्ट्र बोर्डाची .in आणि .org अशा दोन वेबसाईट आहेत। तर आपण .org ह्या वेबसाईटवरती जाऊया। .org HSSC board.org ह्या वेबसाईटवरती जाऊयात। ह्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने ही वेबसाईट ओपन होते आणि ही वेबसाईट जर आपण व्यवस्थित लक्षपूर्वक पाहिली तर जे काही नोटिफिकेशन असतात ते नोटिफिकेशन ह्या ठिकाणी चालू असतात। या नोटिफिकेशनमध्ये आपल्याला टाइम टेबल ह्या ठिकाणी पाहायला मिळतात। आता तुम्ही पाहू शकता इथं अबाउट HSC फेब्रुवारी मार्च 2020चं टाइम टेबल अजूनही ह्या ठिकाणी दाखवत आहे। 2020चं टाइम टेबल आहे आणि SSCचं मार्च 2020 हे चं टाइम टेबल आहे। फेब्रुवारी मार्च 2020मध्ये व्होकेशनलचं टाइम टेबल आहे। फेब्रुवारी मार्च 2020 जनरल बायफोकल वगैरे यांच्या संदर्भातलं टाइम टेबल आहे। म्हणजे ही सगळी टाइम टेबल ह्या ठिकाणी येत आहेत, ह्या ठिकाणी बोर्डाकडून प्रकाशित केली जातात। तर आपण उगाच कोणत्याही वेबसाईटवरती जाऊन आणि कोणीतरी काहीतरी सांगतंय म्हणून त्याच्याकडं लक्ष देऊन नको त्या गोष्टींचा विचार करत बसतायत। तर असे विचार करण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष आता फक्त अभ्यासाची तयारी चालू ठेवली पाहिजे। जेव्हा हे टाइम टेबल येईल तेव्हा मी देखील ह्याच ठिकाणावरून हे टाइम टेबल डाउनलोड करून घेणार आहे आणि हे टाइम टेबल तुम्हाला मी दाखवेल। त्यामुळे खूप घाई किंवा कोणीतरी काहीतरी सांगते त्याच्यावरती विश्वास ठेवू नका। बोर्डाच्या वेबसाईटकडून जेव्हा हे टाइम टेबल येतील तेव्हा ह्या ठिकाणावरून आपल्याला टाइम टेबल मिळणार आहेत आणि हे टाइम टेबल तुम्ही देखील ह्या ठिकाणावरून डाउनलोड करून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही। महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी आणि हायर सेकंडरी एज्युकेशनची ही वेबसाईट आहे। ही वेबसाईट ओपन करताना मी सांगितलं महाराष्ट्रची जी आहे ती ORG ह्या वेबसाईटवरती तुम्हाला हे सगळे टाइम टेबल पाहायला मिळतील। असेच .in दुसरी वेबसाईट आहे, तिथं देखील ही वेबसाईटवरती टाइम टेबल असतील की नाही मला माहीत नाही, परंतु ह्या वेबसाईटवरती आहे, तिथे देखील तुम्ही जाऊ शकता। इथूनही तुम्ही ही माहिती घेऊ शकतात। पण ह्या ठिकाणी स्पष्ट पाठीमागच्या वर्षांचे टाइम टेबल दिसतात, याचा अर्थ ह्या वर्षाचं टाइम टेबल देखील ह्याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल, याची नक्कीच आपल्याला ह्या ठिकाणी खात्री देता येईल। चला तर मित्रांनो, आजचा आपली ही महत्त्वाची सूचना होती की जे टाइम टेबलच्या संदर्भात आपल्या मनाचे प्रश्न होते ते आता दूर झालेले असतील असं गृहीत धरून आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात। भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।